हॅलो नमस्कार सर्वांना, मी डॉक्टर मेघा चतुर्वेदी आज सांगायला आले आहे की जर तुम्हाला सोरायसिस आहे आणि तुमची पुनर्प्राप्ती विलंबित आहे किंवा हळू चालली आहे तर ती कोणत्या कारणांमुळे असू शकते आणि तुम्ही कोणत्या ठिकाणी त्यांना सुधारून तुमच्या सोरायसिस पासून लवकर मुक्त होऊ शकता। स्लो रिकव्हरी मध्ये सर्वात मोठा घटक म्हणजे आहार। जर तुम्ही चांगला आहार घेत असाल, जो निर्बंध सांगितले आहेत त्यांचे पालन करत असाल आणि जे पदार्थ खाण्यास मनाई आहे ते खाणार नाही, तर तुमचा सोरायसिस लवकर बरा होतो आणि पुनर्प्राप्ती धीमी होत नाही तर जलद होते। आणि याच कारणामुळे काही रुग्ण 23 महिन्यात बरे होतात, काही 1 महिन्यात बरे होतात, तर काहींना 1 वर्ष किंवा 2 वर्ष लागतात। हे सर्व त्यांच्या आहाराच्या योगदानामुळे होते, जे उपचाराच्या दरम्यान ते देऊ शकत नाहीत। त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जितका चांगला आहार घेऊ शकाल तितका तुम्ही लवकर सोरायसिस मुक्त होऊ शकाल। नंबर 2, आपल्याला दिसून येते की यकृत डिरेंज आहे आणि त्याचे LFT स्तर वाढलेले आहे, त्यामुळे सोरायसिसची पुनर्प्राप्ती धीमी चालली आहे। अशा परिस्थितीत आपण जो उपचार घेत आहात त्यात यकृताचा उपचार समाविष्ट असल्यास यकृताच्या कार्यात सुधारणा केली जाईल आणि त्याचे कार्य कमी केले जाईल, तर आपल्याला सोरायसिस मध्ये लवकर पुनर्प्राप्ती दिसून येईल। नंबर 3, अनियंत्रित मधुमेह। जर तुम्हाला सोरायसिस मधुमेह असेल आणि तो अनियंत्रित असेल, म्हणजे तुम्ही कोणतीही औषधे घेत नाहीत आणि तुमचा शुगर स्तर 200 किंवा 300 च्या वर जातो, तर तुमची सोरायसिसची पुनर्प्राप्ती विलंबित होते। कारण जेव्हा मधुमेह असलेल्या रुग्णांना सोरायसिस असतो तेव्हा त्यांना कोणतीही इतर आजार झाल्यास त्यांची उपचार प्रक्रिया मंदावते। याचे कारण म्हणजे शरीरात निर्माण होणारी इन्सुलिन प्रतिरोधकता यकृताच्या कार्यावर परिणाम करते आणि जेव्हा यकृताचे कार्य प्रभावित होते तेव्हा तुमचा इम्यून सिस्टम अस्थिर होतो। इम्यून सिस्टम अस्थिर झाल्यास इम्यून संबंधित जितकीही आजार असतात त्या वाढतात किंवा हळू होतात, त्यामुळे उपचार प्रक्रिया संक्षेपात मंदावते। त्यामुळे तुम्हाला मधुमेह नियंत्रित करण्याची आवश्यकता आहे। पुढे पाहिल्यास रुग्णामध्ये व्हिटॅमिन डी आणि आयरनची खूपच कमतरता आहे असे दिसून येते। जर तुम्ही व्हिटॅमिन डी आणि आयरनची चाचणी केली आणि ती कमी आढळली, तर त्यांच्या सप्लिमेंटेशनद्वारे तुमच्या सोरायसिसच्या उपचाराला गती दिली जाऊ शकते। आणि जर ते योग्य स्तरावर असले तरी तेव्हा लोअर बॉर्डर आहे की हायर बॉर्डर आहे हे देखील पाहणे आवश्यक आहे। जर लोअर बॉर्डर कमी असेल तर सप्लिमेंटेशन देऊन त्याला थोडासा बूस्ट करून आपल्या इम्यून सिस्टमला एक धक्का मिळतो, ज्यामुळे तो लवकर रिकव्हर करतो आणि आपल्या पुनर्प्राप्तीत एक धक्का लागतो, बूस्ट मिळतो आणि तोही चांगला होतो। हे सप्लिमेंटेशन 2 बरिकलोपॅथिक औषधांमध्ये असते। हे सप्लिमेंट्स असतात ज्यांची कमतरता असल्यास आपली प्रतिक्रिया मंदावते, त्यांना आपल्याला पूर्ण करणे आवश्यक आहे, मग ते आहाराद्वारे असो किंवा सप्लिमेंटद्वारे। अखेरच्या ताणाच्या पातळीचा आपल्या सोरायसिसच्या कव्हरीवर खूप प्रभाव पडतो। ताणाचे कारण काय आहे हे महत्त्वाचे आहे, कारण रुग्णांना ताण असतो की ही आजार बरी होईल की नाही, आयुष्यभर राहील, लोक काय म्हणतील, मी यामुळे नेहमीच त्रस्त राहणार का किंवा यातून संघर्ष करत राहणार का। ठीक झाले तरीही त्याला वाटते की हे पुन्हा येऊ नये। त्यामुळे आपण आपल्या आजाराला जितके हृदयाने आणि मनाने डिलीट करू शकता तितके लवकर आपण सोरायसिस मध्ये पुनर्प्राप्ती करू शकता। त्यामुळे मानसिक स्थिरता खूप महत्त्वाची आहे आणि मानसिक स्थिरतेसाठी योग्य झोप असणे आणि आनंदी राहणे हे खूप सामान्य गोष्टी आहेत। आता तुम्ही विचार कराल की आई फक्त बोलते, पण हे करायचे कसे आहे, हे सांगणारा कोणी नाही। यासाठी तुम्हाला तुमच्या स्वभावात दुर्लक्ष आणावे लागेल। आता सुराचे लोक काय म्हणतील, मी सोशलाइज करू शकत नाही, मी खूप परेशान आहे। शारीरिक तक्रार असणे किंवा शारीरिक दृष्ट्या परेशान असणे सोरायसिसमुळे होते। समजून येते, कर्ज येतात, खाज येते, जळजळ होते, त्वचा उडते, माहिती आहे, सूज आहे, त्यामुळे त्रास होतो। हे शारीरिक तक्रारी आहेत ज्या सोरायसिस मध्ये वाढत आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आजार बरा होतो तेव्हा देखील तुम्हाला एक ताण राहतो की तो बरा होतो आणि पुन्हा येतो। आता ठीक झाली तर पुन्हा येऊ नये मीन्स तुम्ही सर्व आजाराला कुठेतरी विसरू शकत नाही, डिलीट करू शकत नाही। त्यामुळे जितके तुम्ही डिलीट कराल, जितके इतर कामांमध्ये गुंतलेले राहाल त्याला महत्त्व देणार नाहीत, जितके तुम्ही ध्यान कराल, व्यायाम कराल, जी गोष्ट तुम्हाला आवडते ती गोष्ट कराल, वर्कआउट कराल, तुमची ऊर्जा योग्य ठिकाणी चलाइज करून योग्य दिशेत वापराल, तर मला वाटते की ताण कमी होईल आणि आजाराकडे कमी लक्ष जाईल आणि तुम्ही तुमच्या उपचारांपासून मुक्तता मिळवू शकाल। जर तुम्हाला तुमच्या सोरायसिसची पुनर्प्राप्ती विलंबित होऊ नये असेल तर तुम्ही या सर्व गोष्टींचे पालन करा, कारण सोरायसिस असे काही आहे जे फक्त औषधांनी बरे होत नाही, त्यात तुमच्या जीवनशैली आणि तुमची मानसिक स्थिरता
स्थिरता खूप महत्त्वाची आहे आणि याच कारणामुळे काही रुग्ण 12 महिन्यात बरे होतात तर काही रुग्णांना 1 किंवा 2 वर्षे लागतात बरे होण्यासाठी, कारण त्यांना पुनर्प्राप्ती हळू मिळते. जर तुम्हाला हवे असेल की सोरायसिस लवकर बरे होईल, पुनर्प्राप्ती विलंबित होऊ नये, तर तुम्ही देखील या गोष्टींवर काम करा ज्या तुम्ही चुकवत आहात. आणि जर तुम्हाला समजत नसेल की सोरायसिस कसे बरे करायचे, तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर माझ्या टीमशी संपर्क साधा, भेटा आणि तुमच्या सोरायसिसला कायमचा संपवा. धन्यवाद.